नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आली आता सर्वात मोठी आनंदाची बातमी। कारण शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी पीएम किसानचा 22वा हप्ता मिळाल्याने सर्व शेतकरी खुश आहेत। 23 मार्च 2026 रोजी हा हप्ता आसाम येथून मोदीच्या हस्ते शेतकऱ्यांना मिळाला। यासाठी 9,32,00,000 शेतकरी पात्र होते। त्यांच्या खात्यामध्ये 18,06,64,000 रुपयापेक्षा अधिक मदत हे शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात पाठवण्यात आली होती। प्रत्येक शेतकऱ्याला 2,000 रुपये एवढी रक्कम मिळाली होती। शेतकरी मित्रांनो, आता दुसरीकडे महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत 9वा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही। अनेक शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी सुमारे 89,75,000 शेतकरी पात्र ठरले होते। त्यात अहिल्यानगर मधले 5,40,000 शेतकरी हे सर्वाधिक होते। तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ही सर्वाधिक होती। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वात आधी जाणून घेऊया नमो शेतकरी योजना म्हणजे नेमकी काय आहे। तर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केली होती। आता शेतकरी मित्रांनो, प्रत्येक हप्ता जर याचा बघितला तर याचा प्रत्येक हप्ता 2,000 रुपयाचा असतो। पहिले 6 हप्ते जर बघितले तर पीएम किसानच्या सोबतच ते 6 हप्ते वितरित झाले। त्यानंतर 7व्या हप्त्याला 1 महिन्याचा विलंब झाला। 8व्या हप्त्याला तब्बल 4 महिन्याचा विलंब झाला। शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आता 9वा हप्ता तुम्हाला लवकरच येणार आहे। आता 9वा हप्ता कधी मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही तारीख जाहीर झालेली नाही, तरी संभाव्य तारीख ही जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता संभाव्य तारीख म्हणजे तुम्हाला 30 एप्रिल गुरुवार नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत आता चिंता करण्याची काहीही गरज नाही। लवकरच तो हप्ता आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।